नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच जबरदस्त असं दाखवलाय। इकडे आनंदीने आता शिल्पाला चांगलाच धडा शिकवलेला आहे। म्हणजे आता अन्नदानाचं काम जेव्हा हिने आनंदीने केलंय आणि तिला मदत ही सुनीताने केली, हे जेव्हा आता शिल्पाला कळतं तेव्हा शिल्पा ही त्या सुनीताला मारायला चाललेली असते। पण त्याच वेळेला त्या आनंदीने तिला अडवून चांगला शिल्पाला स्वतःला चांगला धडा शिकवलेला आहे आणि पाण उतारा करत शिल्पाची जागा तर तिने दाखवून दिली आहे, पण स्वतःचं सुनेचं कर्तव्य सुद्धा तिने बजावलंय। आणि हे सगळं बघून आता युगंधरला भारी वाटतंय आणि युगंधर आता इकडे आनंदीचं सगळ्यांसमोर टाळ्या वाजून कौतुक करतो। तर या सगळ्या प्रकारामुळे आता ज्या आजी आहेत आपल्या माईंना सुद्धा खूप भारी वाटतं। पण आता इकडे शिल्पाचा मात्र पारा चढलेला आहे, कारण सगळ्यांसमोर शिल्पाचा आता अपमान झालेला आहे। आता नेमका हा सगळा प्रकार काय घडला, कसं घडलं, हे सगळं काही आपण सविस्तर आजच्या भागामध्ये पाहूया। तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। मंडळी, इकडे आपण आता बघितलं की आनंदीला जे गिफ्ट मिळालेलं असतं अनाथ आश्रमातून, ते गिफ्ट आनंदी इकडे देवाऱ्याजवळ आणते आणि देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा करते। आणि तेवढ्यात आता ती जी सुनीता आहे ती म्हणत असते की आनंदीताई, मला खूप भीती वाटते हो, कारण आज समिताताईंचं श्राद्ध तर आहे, पण त्या श्राद्धाची तयारी काय काय करायची झाली की नाही मला काहीच कळत नाहीये। जर काही त्यात राहिलं चुकलं ना तर शिल्पाताई मला काही ठेवणार नाहीयेत। आनंदी म्हणते की ताई, अजिबात काळजी करू नका, आपण एक काम करूया, सगळ्यांनी मिळूनच आपण तयारी करूया। आणि आता ते सगळे जेवढे नोकर चाकर घरामध्ये आहेत ना, त्यांना सगळ्यांनाच तिने आता आनंदीने जवळ बोलावलंय आणि सगळ्यांना एक एक करत कामं वाटून दिलेत। म्हणजे जो जो नोकर आहे त्याला सांगितलं की बागेतून पानं आणा, फुलं आणा आणि शनीची पानं सुद्धा आणा। आणि इकडे ज्या लेडीज दुसऱ्या आणखीन आहेत त्यांना सुद्धा सांगितलं की पूजेची लागणारी सगळी तयारी, काळे तीळ आणि जे जे काही लागतं ते सगळं त्या आनंदीने सविस्तर तिला सांगितलंय। आणि बाकी इकडे सुनीतेला म्हणते की बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, पूजेची कशी तयारी करायची, काय करायची, हे आपण दोघींनी बघूया। आता सगळ्यांनी सगळी काही कामं वाटून घेतलेत, पण इथे आता ही सुनीता तरी म्हणत असते की पण ह्या सगळ्यात काही राहणार तर नाहीये ना, अहो मला शिल्पाताईंची खूप भीती वाटते। आनंदी म्हणते तुम्ही नका काळजी करू, आणि मला या सगळ्यांची थोडीफार माहिती आहेच, कारण माझ्या घरात सुद्धा माझ्या आई वडिलांचं श्राद्ध आणि हवन दरवर्षी केलं जातं आणि त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। आणि काय ना, आपण एखादी गोष्ट मनापासून केली ना तर ती अगदी पूर्णपणे होतेच, तुम्ही नका काळजी करू। आणि चला, आपल्याला आता लवकर घाई करायला हवी आणि पटापट आपण सगळेजण तयारी करून घेऊया। आणि उशीर जर झाला ना तर मात्र शिल्पाताई नक्कीच आपल्याला ओरडतील। त्यावर आता सुनीता म्हणते की हो हो, चला आपण लवकर तयारी करून घेऊया। तेवढ्या सुनीता आता आनंदीला म्हणते की आनंदीताई, तुम्ही राग नका मानून घेऊ, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आनंदी म्हणते की बोला ना। त्यावर सुनीताताई म्हणते की तुम्ही एक काम करा, आज आहे ना पांढरी साडी घालू नका, कारण ना आपल्या ह्या घराण्याची परंपरा आहे की नवीन झालेल्या सुनेने आणि घरच्या सुनेने अशी पांढरी साडी घालायची नसते। आणि जर हे शिल्पताईंना कळलं तर ते नक्कीच ओरडतील। तेव्हा त्यांचा जो आता नोकर आहे सुनील, तो सुद्धा म्हणतो की हो, शिल्पताईंना जर कळलं तर त्यांना हे अजिबात आवडणार नाहीये आणि त्याच्यावरून उगाच ते आणखीनच राडा करतील। पण आता आनंदी म्हणते की अहो, आजचा दुःखाचा दिवस आहे, घरात सगळे दुःख बाळगतात आणि मी सुद्धा ह्या घरचीच एक मेंबर आहे, सदस्य आहे, त्याच्यामुळे मी असं कसं हे करणार, साडी घालणार, मला सुद्धा त्यांच्या दुःखात सामील व्हावंच लागणार आहे ना। पण आता इथे सुनीता म्हणत असते की अहो, पण ह्या शिल्पताई नाही समजून घेणार, त्यांना कुठे ही गोष्ट कळणार आहे। आनंदी म्हणते की जाऊ दे, शिल्पाताईंना काय बोलायचं ते बोलू दे, त्याचा विचार जास्त नाही करायचा। पण मी ह्या घरची सून आहे, घरचे सगळे दुःखात असताना मी असं नाही वागू शकत, त्याच्यामुळे मी पांढरी साडी घालणार आहे आणि शिल्पाताई जे काय बोलतील ते बोलतील, असं म्हणत आता आनंदी म्हणते की जाऊ दे, आपण आता चला श्राद्धाची तयारी करायला सुरुवात करूया। आणि आता आनंद इकडे देवाच्या जवळ येते आणि देवासमोर पुन्हा एकदा प्रार्थना करते आणि आजचं जे कार्य आहे ते पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडू दे आणि तुझा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठी राहू दे आणि घरावरती असलेलं दुःख, संकट सगळं काही दूर होऊ दे, अशी प्रार्थना करते। आणि आता तिकडे बाहेर येते तर माई आणि आजोबा जे आहेत ना ते बाहेर बसलेले असतात आणि आज श्राद्ध असल्यामुळे त्या दोघांचा चेहरा खूप पडलेला असतो, कारण आजच त्यांच्या मुलीचं निधन झालंय आणि त्याच्यामुळे त्यांना दुःख असतं त्या गोष्टीचं। आनंदी येते आणि आनंदीला कळतं की माई आज एकदम शांत शांत आहेत। आनंदी म्हणते की माई, काय झालं, आज तुम्ही एकदम शांत शांत आहात, काहीच बोलत नाही आहात। माई म्हणतात, कसं बोलणार, आज आमच्या मुलीचं श्राद्ध आहे, समिधाची आज खूपच आठवण येते ग,
त्यावर आता इथे आनंदी म्हणते की माई, मला कळू शकतं तुमचं दुःख काय आहे ते, पण समिधाताईंची आठवण येते म्हणून असा चेहरा पाडून बसणं बरोबर आहे का? समिधाताईंना हे आवडणार आहे का तुम्ही असा चेहरा पाडून बसलेलं? खरं तर आपल्या जवळ नसलेली जी माणसं असतात ना, त्यांचं दुःख असं आपण शांत राहून किंवा दुःखात राहून नसतं करायचं. त्यांच्या चांगल्या आठवणी जागा करून चांगल्या आठवणी दिवस घालवायचा असतो. आणि आनंदीने तिच्या हातून एक गुलाबाचं फूल आणलेलं असतं. ती म्हणते की माई, हे गुलाबाचं फूल आणलंय, मी तुमच्या डोक्यात घालू का? माई म्हणतात की हो. आणि ती जाते आणि आता माईंच्या डोक्यात गुलाबाचं फूल घालत असते. आणि तेवढ्यात आजोबांना एक किस्सा आठवतो आणि आजोबा तेथे जोरजोरात हसायला लागतात. आनंदी म्हणते की काय झालं, तुम्ही एवढे का हसताय, काही झालं का, माझं काही चुकलं का? त्यावर आजोबा म्हणतात नाही ग, मला युगंधर आणि समिधाचा असाच एक किस्सा आठवला. युगंधरने एकदाच असं समिधासाठी गुलाबाचं फूल आणलं होतं आणि ते दोघं सिनेमाला चालले होते. समिधाने चांगली लाल रंगाची साडी घातलेली होती आणि केसात ते गुलाबाचं फूल सुद्धा माळलेलं. आणि समिधा गेली आणि ते थिएटरच्या बाहेर उभी राहिलेली. आणि हा युगंधर गेला आणि समिधासारखी साडी घातलेली आणि गुलाबाचं फूल घातलेली अजून एक बाई होती आणि ती थिएटरच्या बाहेर उभी होती. आणि युगंधरला असं वाटलं की ती समिधाच आहे. आणि त्याने काय केलं, गेला आणि त्या बाईच्या जवळ हात धरला समिधा समजून. आणि बापरे, तिथे एवढा मोठा गोंधळ झाला. आता हा किस्सा ऐकून आनंदीला सुद्धा खूप हसायला येत असतं आणि तिघं सुद्धा आता जोरजोरामध्ये हसत असतात. इकडे शिल्पा ही युगंधरच्या रूममध्ये आलेली असते आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच त्यांना त्यांच्या कानावर आता हा हसण्याचा आवाज पडतो. तेव्हा शिल्पा म्हणते, युगंधर पाहिलंस, आज समिधाचा श्राद्ध आहे आणि हे लोक बाहेर खिदळतात. आणि हे बघण्यासाठी आता युगंधर आणि शिल्पा दोघं सुद्धा त्यांच्या रूमच्या बाहेर इकडे हॉलमध्ये येतात. आणि आनंदी, आबा आणि जी ही आहे माई आहेत, त्या तिघांचं सुद्धा चांगलं म्हणजे अशी गमती जमती सुरू असतात. आबा काही तिचे समिधाचे किस्से सांगत असतात आणि तिघं सुद्धा हसत असतात. तेवढ्यात युगंधर आणि शिल्पा तिथे येते आणि शिल्पा म्हणते की काय चाललंय, काय चाललाय हा सगळा प्रकार? आज दुःखाचा दिवस आहे, आज समिधाचं श्राद्ध आहे आणि तुम्ही सगळेजण इथे दात काढत खिदळत बसलात. आणि माई, तुम्ही, माई, आबा, तुम्ही सुद्धा, अहो किमान तुम्हाला तरी याची जाण असायला हवी की आज तुमच्या मुलीचं श्राद्ध आहे म्हणून. तेवढ्यात आता माई आणि आबा जे आहेत ना ते उठून बसतात. आनंदी म्हणते की ऐका ना ताई, मी काय म्हणते, मला माहिती आहे की आज दुःखाचा दिवस आहे, आज समिधाताईंचं श्राद्ध आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की आपण आजचा दिवस पूर्ण दुःखात असाच घालवायला हवा. ताई मला माफ करा, खरं तर माझ्यामुळेच हे दोघं हसत होते, माझ्याच बोलण्यातून असं काहीतरी निघालं. पण ताई, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्या घरी असं म्हटलं जातं, जर आपल्या घरात एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेली असेल, देवाघरी गेली असेल आणि जर त्यांचं श्राद्ध वगैरे काही कार्य असेल ना, तर तो दिवस असा दुःखात घालवायचा नसतो. तर त्या दिवशी त्यांच्या ज्या चांगल्या आठवणी असतात त्या आठवणी काढून त्या आठवणींना अजून उजाळा द्यायचा असतो. आणि तो दिवस आनंदीमय कसा होईल, त्यांच्या आठवणी आपण आनंदात कशा साजऱ्या करू याचा विचार करायचा असतो. त्यांची आठवण ही आनंदात काढायची असते, दुःखात नाही. आणि असंही म्हणतात की आपण जरी ते दुःखात राहिलो, आनंदात नसलो, तर त्यांना सुद्धा तिकडे दुःखच होतं, आनंद होत नाहीये. आणि आपल्याला जर त्यांनी इथे आनंदात पाहिलं, त्यांचा संसार चांगला होतोय, सगळेजण सुखात आनंदात आहेत म्हटल्यावर त्यांना सुद्धा तिकडे आनंदच होतो. त्यावर आता शिल्पा म्हणते, तुझे घरचे दरिद्री विचार आहेत ना ते इथे मांडू नकोस, ते तू तुझ्या घरीच ठेव, इथे हे चालणार नाहीये. पण आता इथे आनंदी तरी सुद्धा म्हणते की शिल्पाताई, पण आपण समिधाताईंची आठवण चांगल्या आठवणींनी आणि आनंदाने काढू शकतो की, आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांना चांगलंच वाटणार आहे. त्यांना सुद्धा घरचे सगळे जण आनंदात आहेत हे बघून आनंदच होणार आहेत आणि त्या सुद्धा तिकडे आनंदीच राहणार आहेत. असं म्हटल्यानंतर आता शिल्पा काही बोलणार, तेवढ्यातच मात्र आता युगंधर मागे उभा असतो आणि युगंधर हा टाळ्या वाजवायला सुरुवात करतो, कारण युगंधरला आनंदीने जे काही मत मांडलेलं आहे ते त्याला पटलेलं असतं. आता हा युगंधर टाळ्या वाजवत पुढे येतो आणि आनंदीला म्हणतो की वा, छान, एकच नंबर, तुझे विचार ऐकून खूप छान वाटलं, बरं वाटलं आणि तुझा अभिमान देखील वाटला. आता असं म्हणत असतो, तेवढ्यात वरून खाली विद्याधर सुद्धा येतो आणि तो जिन्यावरूनच आता हे सगळं काही ऐकत असतो. युगंधर आता इकडे समिधाचा फोटो आहे, समिधाच्या फोटोच्या जवळ येतो आणि आता समिधाजवळ येऊन समिधाला म्हणत असतो की समिधा, पाहिलंस ना, म्हणजे आज ह्या मुलीने आमचे डोळे उघडले. खरं तर समिधा, तू खूप हसमुख, आनंदी आणि सकारात्मक बाई होतीस आणि खरंच तू गेल्यापासून आम्ही तुझी आठवण अशी दुःखातच काढत होतो. पण खरं सांगू का, तुझी आठवण दुःखात काढण्यासारखं असं काय होतं? तू आयुष्यभर सगळ्यांना आनंदच दिलास, चेहऱ्यावर नितळ हसणं आणि समाधान आणि सकारात्मकता. आणि आता माई, तुम्ही सांगा बरं की अशा वेळेला आपण समिधाची आठवण दुःखात कशी काढायची? विद्याधर आता हे सगळं काही बघत असतो, म्हणजे युगंधर आनंदीचीच बाजू घेऊन बोलतोय. त्यात माई सुद्धा म्हणतात की हो, समिधा खूप हसतमुख आणि सतत दुसऱ्यांना आनंद देणारी होती.
ती स्वतः किती दुःखात असली तरी सतत दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू कसं येईल याचाच विचार करायची. आणि तिथे आता आजोबा सुद्धा हेच म्हणतात की हो युगंधर, समिधा कायम हसमुखच होती आणि त्याच्यामुळे तिची आठवण या घरामध्ये हसतानाच निघायला हवी. आणि खरंच या मुलीनेच आज आपले डोळे उघडले. मला ना आनंदीमध्ये कायम समिधा दिसते. समिधामधले जे गुण आहेत ना तेच या मुलीमध्ये दिसतात. आता हे आजोबा जे आहेत ना ते सुद्धा आनंदीचं भरभरून कौतुक करतात. आजी सुद्धा करत असतात, युगंधर करत असतो. आणि हे काही आता इथे शिल्पाला आणि त्या विद्याधरला बघवत नाहीये. विद्याधर हे सगळं काही चोरून बघत असतो आणि त्याला आता असं वाटतं की हा युगंधर त्या आनंदीमध्ये आता दिवसेंदिवस अडकत जाणार आहे. तर शिल्पाला पण आता तेच वाटतं की म्हणजे आपण इतके सगळे त्या युगंधरचे कान भरण्याचे प्रयत्न करतोय, पण हा युगंधर आनंदीच्याच मागे 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 अजूनही आहे. आणि सगळ्यांसमोर पुन्हा एकदा आता युगंधरने शिल्पाचं तोंड बंद केलेलं असतं. आणि आता तो पुन्हा एकदा समिधाच्या फोटो समोर येतो आणि म्हणतो की समिधा, यापुढे या घरामध्ये तुझी आठवण फक्त आनंद आणि सुख समाधानाच्या वेळीच काढली जाईल. आणि तू जसं हे घर आनंदी ठेवलं होतंस ना तसंच या घरामध्ये कायम आनंद राहणार आहे. आणि आता युगंधर येतो आणि इकडे आनंदीचा हात धरतो आणि आनंदीचा हात धरून तो त्याकडे समिधाच्या फोटो जवळ येतो. हे सगळं बघून शिल्पाला असं होतं की हा नक्की काय करतो, हिचा हात धरून कुठे घेऊन चाललाय. आणि तिकडून विद्याधर सुद्धा बघत असतोय. आणि आता तो फोटो जवळ येतो आणि म्हणतो समिधाला, समिधा, आजपासून तुझी आठवण आनंदातच काढली जाणार आहे. आणि ही गोष्ट आम्हाला हिने शिकवली आहे, खरं तर मला नाही, आम्हा सगळ्यांनाच. आणि युगंधर आता खूप भावूक झालेला असतो. त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी व्हायला लागतं आणि त्या अश्रूंचा थेंब आता इथे आनंदीच्या हातावरती पडतो. आनंदी हाताने तिला लगेच कळतं की हे युगंधर सरांच्या डोळ्यामधलं पाणी आहे. आणि आता इथून सगळेजण निघून जातात. पण आनंदी तो डोळ्यातला जो अश्रू तिच्या हातावरती पडलेला आहे ती तो अश्रू तसाच घेऊन किचनमध्ये येते. आणि तिथे असलेली सुनीता जी आहे त्या सुनीताला म्हणत असते की सुनीताताई, हे बघा काय आहे ते. सुनीता म्हणते हे तर पाणी आहे, थांबा मी पुसून देते. त्यावर आता ही लगेच आनंदी म्हणते की नाही नाही, हे फक्त पाणी नाहीये, हे मालक साहेबांच्या डोळ्यातले अश्रू आहेत, हे त्यांचं दुःख आहे. आणि आनंदी तो अश्रूचा थेंब असतो तो हाताने घेते आणि स्वतःच्या भांगामध्ये भरते. आता सुनीता म्हणते की आनंदीताई, तुम्ही हे काय केलं, काय करताय तुम्ही हे. सुनीताला आता आनंदी म्हणत असते की मालक साहेबांचं दुःख आजपासून माझं दुःख आणि त्यांचं दुःख मी स्वीकारलंय. असं म्हणत आनंदीने आता युगंधरचं दुःख स्वतः स्वीकारलेलं तर आहे. पण आता मागून हे सगळं काही माई बघत असतात आणि माईंना सुद्धा बघून भारी वाटतं. माई आनंदीच्या जवळ येतात आणि म्हणतात की आनंदी, आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. म्हणजे आज तू जे काही केलंस ना, खरंच माझे डोळे भरून पावले. आणि त्या सुद्धा आनंदीचं कौतुक करत असतात आणि म्हणतात की असंच युगंधरला आयुष्यभर साथ दे, त्याच्यासोबत राहा. आणि माई आता आनंदीच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि बोटो मोडतात, म्हणजे आनंदीची ती नजर काढतात आणि आनंदी समोर हात जोडतात आणि म्हणतात की अशीच माझ्या युगंधरच्या पाठीशी राहा. आणि आनंदीचा त्यांचे हात पकडते आणि म्हणते, माई तुम्ही काय करता, हे माझ्यासमोरचे हात नका जोडू अहो. आणि तेवढ्यात हा विद्याधर आता त्याने हे सगळं काही पाहिलंय आणि त्याला असं वाटतं की आता सगळं काही आपल्या विरोधात होतं, त्याच्यामुळे आता ताईचे कान भरायची वेळ झालेली आहे. तर इकडे शिल्पा सुद्धा आता तिच्या रूममध्ये राऊंड मारत असते. म्हणजे आज जो काही झालेला प्रकार आहे, युगंधरने जी आनंदीची बाजू घेतली आहे ते तिला अजिबात पटलेलं नसतं आणि कुठेतरी आपल्या घरामध्ये आपलं स्थान कमी होतंय हे सुद्धा आता तिला जाणवायला लागलंय. आणि तिला त्या आनंदीचा खूप खूप राग येत असतो. आणि तेवढ्यातच आता हा विद्याधर आगीत तेल ओतायला येतो आणि म्हणतो की ताई काय झालं, कसला विचार करतेय, जो विचार मी करतोय तोच विचार तू सुद्धा करतेय का. त्यावर आता शिल्पा म्हणते की काय काय म्हणायचंय तुला, काय काम आहे, जरा नीट सांगशील का. त्यावर आता हा विद्याधर म्हणतो, तुझी ताई अवस्था कशी झाली माहितीये का, ती आपल्याकडे एक म्हण आहे ना, की काल होती पैठणी, आज झाली गोधडी आणि उद्या कोपऱ्यात जोडून बसली, असं काही म्हणतात ना, तशी गत झालीये तुझी. त्यावर आता ही शिल्पा म्हणते, अरे नक्की तुला काय म्हणायचंय. त्यावर हा विद्याधर म्हणतो, अगं तुला कळत कसं नाहीये, काल तू या घरामध्ये मालकीन म्हणून मिरवत होतीस, काल तुझा काय तोरा होता, अगदी पैठणीसारखी घरामध्ये इकडे तिकडे मिरवत होतीस आणि आज तुझी त्या गोधडीसारखी अवस्था झाली ग, एका कोपऱ्यात तुला टाकून दिले. आता शिल्पा म्हणते, विद्याधर काय बोलतेस तू, हे मला काय कळत नाही, तू काय म्हणतेस ते. त्यावर विद्याधर म्हणतो, ताई तुला कळत नाहीये, अगं ती आनंदी आल्यापासून तुला या घरात काही महत्व राहिलंच नाहीये, गोधडीसारखे सगळेजण तुला एका कोपऱ्यात टाकून दिलंय. त्यावर आता ही शिल्पा म्हणते की म्हणजे. त्यावर विद्याधर म्हणतो की आज जो काही प्रकार झाला ते पाहिलं नाहीस का, आज सगळेजण घरामध्ये इतके दिवस तुला मालकीन मालकीन म्हणून तुझ्या इशाऱ्यावर नाचत होते, आज ते सगळे दुसऱ्याच कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचतायत. अगं दुसऱ्याच कोणाच्या म्हणजे त्या आनंदीच्या. आज त्या आनंदीने काय जादू केली आहे, अगदी सगळेजण त्या आनंदीच्याच इशाऱ्यावर नाचत होते, अगदी माई आबा आणि चक्क युगंधर सुद्धा सगळेजण तिचंच ऐकत होते, तिचंच कौतुक करत होते. तुझं या घरामध्ये काही सुद्धा किंमत राहिलेली नाहीये. आता हा विद्याधर ह्या इथे
शिल्पाचे एवढे कान भरतोय, म्हणजे आधीच ती अर्धवट डोक्याची आहे आणि वरतून आता तिचं कान भरण्याचं अजून हा काम करतोय. आणि म्हणतो की बघ ना, कालपर्यंत ह्या घरात कशी वाघिणीसारखी तू फिरत होतीस, सगळेजण असे तुला पाहिले की जरा जरा कापायचे, आणि आज हे सगळे नोकरचा कर कोणाच्या शिरावर नाचतायत? त्या आनंदीच्या. अगं तुला कवडीची सुद्धा किंमत देत नाहीयेत ग ते. असं म्हणत शिल्पाला आता खरंच वाटतं की आपल्या घरात या आपला जो मान आहे तो कुठेतरी कमी व्हायला लागलाय आणि सगळेजण त्या आनंदीच्याच इशाऱ्यावर नाचायला लागलेत. आणि तशी ती आता तावातावतच त्या रूममधून बाहेर येते. आणि आता हा जो विद्याधर आहे तो म्हणतो की झालं, आपलं काम झालं. आता तो गाणं म्हणतो की आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे शिल्पा शिल्पा, असं काहीतरी तो म्हणत असतो. आणि आता त्याचं जे आगीत तेल ओतायचं काम झालंय आणि तिथून ती निघून जाते, शिल्पा निघून जाते. आणि आता विद्याधर म्हणतो की आता आनंदी, आता मी तुला बघून घेतोच. आणि तो तिकडे हसत असतो. शिल्पा इकडे सगळे नोकर असतात घरामध्ये, त्या सगळ्यांना इकडे खाली बोलावून घेते आणि म्हणते की काल आनंदीला अन्नदान करण्यासाठी कोणी मदत केली? ती एकटीने तर अन्नदान करू शकत नाहीये. बोला पटापट, कोणी मदत केली? त्यात आता तिथे जे दोघं जण असतात ते जण म्हणतात, ताई आम्ही खरंच नाही मदत केली त्यांना, आम्हाला नाही माहित कोणी मदत केली. आता ती एका एकाला पाठवते आणि म्हणते की जा तुम्ही इथून जा. तेवढं सुनीता सुद्धा त्यांच्यासोबत चाललेली असते, पण ती सुनीताला काठीने अडवते आणि म्हणते की तू थांब, तुला सांगितलं का मी जायला? सुनीता बिचारी तिथे शांत उभी राहते आणि आनंदीला कळतं की यात सुनीता त्यांची काही चूक नाहीये, म्हणजे सुनीतानेच मदत केलेली असते. पण आता शिल्पताई नक्कीच तिला ओरडणार. तेव्हा आनंदी पुढे येते आणि म्हणते की ताई ऐका ना, यात सुनीताताईंची काय बी चूक नाहीये, सगळं काही मीच केलं आणि मीच त्यांची मदत मागितली होती. तुम्हाला जर काही शिक्षा करायची असेल तर मला करा, त्यांना नका करू. पण आता ही शिल्पा म्हणते की मी तुझ्याशी बोलतेय का? मी हिच्याशी बोलतेय. मदत कोणी केली? आणि त्यात आता समोर ही जी आहे ना शिल्पा, ती म्हणते की अगं चांगल्या कामासाठी मदत केली असतो, मी काही तुला शिक्षा वगैरे करणार नाहीये, उलट मी तुझं ना कौतुकच करणार आहे. सांग बरं कोणी मदत केली आनंदीला? त्याच्यावर आता ही, तिला माहित असतं चांगलं सुनीताला की ही काही आपलं कौतुक करणार नाहीये, नक्कीच हे आपल्याला शिक्षा करणार आहे. पण तरी पण बिचारी घाबरत घाबरत बोलते की ते मीच केली असं म्हणत असते बिचारी. आणि तेवढ्यात आता ही शिल्पा तिच्या कानाखाली मारते, सुनीताच्या कानाखाली देते आणि म्हणते की तुझी एवढी हिंमत, या घरात फक्त माझा हुकूम चालतो, फक्त माझा, आणि तुझी एवढी हिंमतच कशी झाली? असं म्हणत ती पुन्हा एकदा त्या सुनीताच्या बिचारीच्या कानाखाली देते. आनंदी म्हणते की शिल्पाताई थांबा, काय करताय तुम्ही हे? त्यावर आता ती शिल्पा आनंदीला म्हणते की तू थांब, तू मध्ये मध्ये करायची गरज नाहीये, तिने जी चूक केली त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी. आणि बिचारी ती सगळं काही सहन करते गपगुमाने. आणि आनंदी आता पुढे येते, सुनीताला बाजूला करते आणि म्हणते की ताई काय करताय तुम्ही हे? त्यांनी जी मदत केली ती चांगल्यासाठीच केली ना, त्यांनी जर मदत केली नसती तर काल अन्नदान झालं नसतं आणि निंबाळकरांचीच अब्रू गेली असती. मुळात निंबाळकरांची अब्रू वाचवण्यासाठीच आम्ही हे सगळं केलं ना. त्यावर आता ही जी शिल्पा आहे ती म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय की म्हणजे निंबाळकरांची अब्रू तू वाचवलीस? अगं आतापर्यंत आम्ही ही प्रथा चालवत आलो, कधीच निंबाळकरांची अब्रू आम्ही घालवली नाही, आणि तुला म्हणायचंय आता ती जाणार होती का? त्यावर आनंदी म्हणते की शिल्पाताई तुम्ही काही म्हणा, पण काल जो काही सगळा प्रकार झाला त्याच्यामुळे अन्नदान हे झालंही नसतं आणि निंबाळकरांची इब्रत ही गेलीच असती, आणि ती जी काही झालंय ते आमच्या मुलेच वाचली आहे. आता ही आनंदी ठामपणे अगदी त्या हिला शिल्पाला सडेतर उत्तर देते. आणि शिल्पा म्हणते की तुझी जीभ जास्त चुरू 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 बोलायला लागलीये ग, एवढी हिंमत तुझ्यामध्ये येते कुठून? तू सुद्धा या घरातली एक नोकरच आहेस, लग्न करून ह्या घरात काय आलीस म्हणून सुनेचा तोरा मिरवायला लागू नकोस. तुला काय वाटलं एवढं सगळं केलंस म्हणजे तुला ह्या घरात सुनेचा आणि बायकोचा मान मिळणार आहे का? तुझी ह्या घरात किंमत नोकर म्हणूनच राहणार आहे. आणि ती पुन्हा आता आनंदीला इथे ओरडत असते. तर मंडळी आता उद्याच्या प्रोमोमध्ये दाखवलंय की समिधाचं श्राद्ध आहे आणि त्या श्राद्धामध्ये आता तिची तिन्ही सुद्धा मुलं आली आहेत आणि ते युगंधरला पूजा करण्यापासून थांबवतात. त्याच्यावरती तो मुलगा म्हणत असतो की ज्यांच्यामुळे माझ्या आईचा जीव गेला त्यांना ही पूजा करण्याचा काहीच अधिकार नाहीये, तुमच्यामुळे आणि तुमच्या या फॅक्टरीमुळे माझ्या आईचा जीव गेलेला आहे. आता असे घाणेरडे आरोप तो सगळ्यांसमोर करत असतो. आणि इथे आनंदी समोर आता आणखीन एक मोठं सत्य आलंय, ते म्हणजे युगंधर साहेबांना 3 मुलं आहेत आणि ती सुद्धा आनंदीपेक्षा मोठी. ही गोष्ट तिला अजूनपर्यंत माहीत नसते आणि ती आता समजली, आणि ती सुद्धा विद्याधरकडून. तर मंडळी या सगळ्यानंतर आनंदीचा काय निर्णय असेल हे सगळं काही आपल्याला आता उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.